नमस्कार मित्रांनो, लय आवडतेस तुम्हाला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सानिका आणि सरकार जेव्हा प्रॅक्टिसवरून परत येतात तिथे एक पेरूचं झाड बघून सानिका सरकारला म्हणते, राजा मला काहीतरी खावंसं वाटतंय. त्यावर सरकार विचारतो, खावंसं वाटतंय म्हणजे? त्यावर सानिका म्हणते, बघ ना असं पौष्टिक काहीतरी तिखट मिरची लावून खाता येण्यासारखं. तेव्हा सरकारला पुस्तकातला मुद्दा क्रमांक 2 आठवतं. त्याचं जर तुमच्यावर प्रेम असेल तर त्याला तुम्ही न सांगता तुमच्या मनातलं समजेल. त्यामुळे सरकार काही न समजल्याचं नाटक करू लागतं आणि तो पपई म्हणतो. त्यावर सानिका म्हणते, अरे पपईला कोणी तिखट मिरची लावून खातं का कोणी? त्यावर तो म्हणतो, आता मोठ्या लोकांचं काय सांगता येतं बाबा. त्यावर सानिका म्हणते, तसं नाही रे, जे फळ सगळीकडे मिळतं. आणि ती पेरूकडे हात दाखवून पेरू म्हणते. त्यावर सरकार म्हणतो, पेरू? अरे वा, लई लागलेत. पेरू तोडून खाऊ लागतो आणि सानिकाला म्हणतो, खा खा, तोडा आणि खा. सरकारला एकट्याला पेरू खाताना पाहून सानिकाला खूप राग येतो आणि ती म्हणू लागते, मला ते अजिबात नाही आवडत. असं म्हणून ती तिथून निघून जाते. इकडे सरकार बसलेला असताना सानिका त्याच्याजवळ येऊन त्याला गुलाबाचं गुच्छ दाखवू लागते. राजा तिच्याकडे लक्ष न देता पुन्हा मोबाईल बघू लागतो. सानिका थोड्या वेळाने विचारते, राजा तुला कुठलं फूल आवडतं रे? त्यावर सरकार म्हणतो, मला जास्वंदाचं फूल आवडतं. त्यावर सानिका म्हणते, मला ना आधी पारिजातकाचं फूल लय आवडायचं, पण हल्ली ना मला गुलाबाचं फूल आवडायला लागलं. तसं सगळीच फुलं छान असतात, पण गुलाबाची बात कुछ औरच आहे. काय दिसतो यार गुलाब आणि त्याचा सुगंध, उगच नाही त्याला फुलांचा राजा म्हणत. त्यावर राजाला पुस्तकातला मुद्दा क्रमांक 3 आठवतो. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी जर त्याला आवडू लागल्या तर समजायचं तो तुमच्या प्रेमात आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला आवडलेलं फूल त्याला आवडू लागेल. पुढे सानिका विचारू लागते, राजा तुला माहिती आहे ना गुलाब कसलं प्रतीक आहे ते? त्यावर सरकार म्हणतो, नाही. पुढे सानिका म्हणते, पण तुला गुलाब आवडतं ना? त्यावर सरकार म्हणतो, नाही, मला जास्वंदच आवडतं. त्यावर सानिका म्हणते, अरे जास्वंद तर भारीच आहे, पण गुलाब पण बघ ना. त्यावर तो म्हणतो, नाही, जरा जास्तच कौतुक झालेलं फूल वाटतं ते मला. त्यावर सानिकाला राग येऊन ती फुलांचं गुच्छ तिथेच सोडून निघून जाते. सरकार हसू लागतो. गुलाबाचं गुच्छ हातात घेऊन वरती बघतो आणि चंद्राशी बोलू लागतो, भावा गुलाब लई आवडायला लागले बघ मला. तुला तर माहिती आहे आमच्या दोघांच्या घरात 2 भुंगे आहेत. त्यांना जर आमच्या प्रेमाच्या गुलाबाचा वास आला ना तर ते गुलकंद करून खातील. सानिका वैतागून तिच्या खोलीत येऊन बसते. तेवढ्यात विभाचा फोन येतो. सानिका फोन उचलून म्हणते, बोल. त्यावर विभा म्हणते, सानू अगं काय झालं? त्यावर सानिका म्हणते, अगं त्या राजाचं माझ्यावर प्रेमच नाही आहे. त्यावर विभा विचारते, म्हणजे? त्यावर सानिका म्हणते, म्हणजे अगं पुस्तकातले सगळे फॉर्म्युले वापरले मी, पण त्या राजाकडून काही सिग्नलच येईना. बहुतेक त्याच्या मनात तसं काही नसेल. त्यावर विभा म्हणते, इतक्या लवकर हार मानलीस? अगं इथं घरी सगळे आहेत ना, म्हणून त्याला त्याच्या मनातलं सांगता येत नसेल बघ. एक काम कर, तू त्याला बाहेर घेऊन जा, मस्त अशा रोमॅन्टिक ठिकाणी. त्यावर सानिका म्हणते, असं कसं जाता येईल? त्यावर विभा म्हणते, ट्रिपला. सानिकाला विभाची आयडिया आवडते. इकडे सगळेजण जेवायला बसलेले असताना सानिका साहेबरावांना म्हणते, पप्पा मला एक परमिशन पाहिजे. त्यावर साहेबराव काय विचारतात. त्यावर सानिका म्हणते, आमच्या शाळेची एज्युकेशनल ट्रिप जाणार आहे. त्यावर जय म्हणतो, काही गरज नाही जायची. त्यावर साहेबराव म्हणतात, जय तू शांत बस, आणि सानिकाला विचारतात. पुढे सानिका म्हणते, पप्पा लास्ट टाईम मी गेली नव्हते ना, ह्यावेळेस जर गेली नाही तर माझे मार्क्स कट होतील. त्यावर सानिकाची आत्या म्हणू लागते, काय सानू, अगं कॉलेज आपलं आहे, असे कसे मार्क्स कट होतील काय दादा? त्यावर सानिका म्हणते, अगं तसं नाही, पण माझी बी इच्छा आहे गं जायची, आणि त्यात एवढ्या दिवसात एवढं काही झालं आहे ना, त्यामुळे मला प्रेशराईज झाल्यासारखं वाटतंय. म्हणून म्हटलं जरा मैत्रिणीसोबत बाहेर जाईल, हवा बदल झाला तर जरा बरं वाटेल ना. पुढे ती विचारू लागते, पप्पा जाऊ ना मी? त्यावर साहेबराव म्हणतात, ठीक आहे जा, पण ऐक वेळच्या वेळेला मला फोन करत राहा. त्यावर सानिका ठीक आहे म्हणते आणि पुढे म्हणते, पण पप्पा एक प्रॉब्लेम आहे जरा, मी राजाला नाही घेऊन जाऊ शकत. त्यावर सानिकाची आई विचारू लागते, का का नाही घेऊन जाऊ शकत? त्यावर सानिका म्हणते, अगं मम्मी तिथं सगळ्या मुली आहे आणि राजाला घेऊन गेलं तर ते चांगलं दिसेल का? त्यावर साहेबराव म्हणतात, काय चांगलं दिसतंय आणि काय चांगलं दिसत नाही यापेक्षा तुझी सेफ्टी महत्त्वाची. तिकडं अनोळखी ठिकाणी तुला काही प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून त्याला तुझ्या संग पाठवतोय. पुढे ते सरकारला म्हणतात, राजा तू जायचं हिच्या संग? त्यावर सरकार हो म्हणतो.
सानिका मनात विचार करू लागते, सानिका साहेबराव पाटील नाव आहे माझं, मला जे पाहिजे तेच मी करते. इकडे सानिका तिच्या खोलीत राजाचा विचार करत असते आणि विचार करते, चला पप्पानी मला परमिशन दिली, माझा एक टप्पा तर पूर्ण झाला आहे. आता दुसरा टप्पा, ते म्हणजे राजाचं माझ्यावर प्रेम आहे की नाही ते कन्फर्म करणार. सानिका झोपते आणि थोड्या वेळात दरवाजा वाजवल्याचा आवाज येतो. ती दरवाजा उघडते तर समोर राजा उभा असतो. तिला राजाला बघून खूप आनंद होतो. ती राजाला विचारते, तू आत्ता इथं? त्यावर तो म्हणतो, व्हय, तुमच्यासाठी पेरू आणायला गेलो होतो. तुम्हाला आवडतो ना? तुम्हाला काय वाटलं तुमच्या मनातलं मला कळणार नाही? त्यावर सानिका विचारते, तुला माझ्या मनातलं कळतं? त्यावर सरकार म्हणतं, हो, तुमच्या मनातलं कळतंय मला आणि आत्ता पण तुम्हाला मला भेटायची इच्छा होती हे समजलं होतं मला आणि म्हणूनच मी आलो. मॅडम, जे तुमच्या मनात आहे ना तेच माझ्या मनात आहे. माझं बी तुमच्यावर लई प्रेम आहे. आणि तो सानिकाच्या हातात पेरू देतो. सानिका हातात पेरू घेते आणि तिला तेवढ्यात जाग येते. तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपण स्वप्न बघत होतो आणि ती स्वतःशीच बोलू लागते, हे स्वप्न होतं तर. ती मोबाईल हातात घेते, त्यात 4:30 वाजलेले असतात. त्यावर ती म्हणते, 4:30 वाजलेत म्हणजे पहाटेची स्वप्न खरी होतात आणि ती राजाला फोन लावते. सरकार इकडे झोपलेला असतो. अचानक फोन वाजू लागल्यामुळे सरकार घाबरून उठतो. बघतो तर सानिकाचा फोन असतो. सरकार सानिकाला विचारू लागतो, मॅडम काही प्रॉब्लेम झाला आहे का, येऊ का तिकडे? त्यावर सानिका म्हणते, नाही नाही, तू येऊ नको इकडे, मी तर बोलायला फोन केला. त्यावर सरकार म्हणतो, बोलायला? त्यावर सानिका म्हणते, होय, तुला बी पेरू आवडतो ना? त्यावर सरकार म्हणतो, पेरू? हा, आवडतो, पण हे विचारायला फोन केला आहे तुम्ही मला? त्यावर सानिका म्हणते, होय, आणि सानिका फोन कट करते. पुढे सानिका विचार करू लागते, या राजाच्या विचारानं मला झोपच लागना. सरकार चंद्राशी बोलू लागतो, भावा, ते पुस्तक वाचलं म्हणून सानिका मॅडमच्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत सावरू शकलो मी. पण तिथं ट्रिपला गेल्यावर काय होईल माझं? मला तर जाम टेन्शन आलं आहे. म्हणजे ट्रिपला गेल्यावर मी माझ्या मनातल्या भावना सावरू नाही शकलो तर लय अवघड काम होईल राव. इकडे सानिका ट्रिपला जाण्याची तयारी करत असते. तेवढ्यात तिची आई तिथे येऊन तिला विचारू लागते, सानू झाली का तयारी? आणि लाडू पण घेऊन जा. पुढे ती म्हणते, 1 मिनिट, तू माझ्याशी खोटं बोललीस का? 3च दिवस जाणार आहेस म्हणून? त्यावर सानिका म्हणते, नाही, खरं बोलले, 3च दिवस जाणार आहे. त्यावर ती म्हणते, मग एवढ्या बॅगा का घेतल्यास? त्यावर सानिका म्हणते, मम्मी, तुला तर माहिती आहे ना मला सगळं सामान लागतं ते. त्यावर तिची आई म्हणते, हो, पण एवढ्या बॅगा नेणार कशी? त्यावर सानिका म्हणते, आपल्याकडे गडी आहे ना, आणि ती राजा राजा म्हणून आवाज देऊ लागते. तेवढ्यात सरकार तिथे येऊन विचारू लागतो, बोला मॅडम, कुठली बॅग न्यायची यातली? त्यावर सानिका म्हणते, या सगळ्या. त्यावर सरकार विचारू लागतो, काय घरचे पण येणार आहेत का ट्रिपला? त्यावर सानिकाची आई हसू लागते. सरकार विचारतो, खरंच न्यायचे आहेत का एवढ्या बॅगा? त्यावर सानिका म्हणते, होय, तुला काही प्रॉब्लेम आहे? त्यावर सरकार बॅग उचलू लागतो आणि म्हणतो, एवढ्या जड? अहो, काही दगडं बिगडं भरलं आहे का त्यात? तेव्हा सानिकाला राग येतो. सानिकाची आई म्हणते, होय होय, आमच्या बाळाला लागतं एवढं सामान, तू उचल. सरकार बॅगा घेऊन बाहेर जातो. सानिकाची आई पण त्याच्या मागे जाते आणि त्याला म्हणते, राजा, थोडं बोलायचं होतं. त्यावर सरकार म्हणतो, बोला ना आई. त्यावर सानिकाची आई बोलू लागते, आमची सानिका लई लाडात वाढली रे. आजपर्यंत कधीच घराच्या बाहेर राहिली नाही आणि आजपर्यंत जे काही घडलंय ना त्यामुळे तिची खूप काळजी वाटते रे. पुढे ती म्हणू लागते, तू आहेस ना तिच्या संग, तिची काळजी घे हं. त्यावर राजा म्हणतो, आई, तुम्ही कायच काळजी करू नका. सानिका मॅडमला सुखरूप घरी घेऊन यायची जबाबदारी माझी. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.